नमस्कार बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो. स्ट्रेस मॅनेजमेंटच्या या आपल्या कोर्सच्या तिसऱ्या भागामध्ये मी तुमचं परत एकदा मनापासून स्वागत करतो. पहिल्या 2 भागांमध्ये जे आपण बघितले असतील त्यामध्ये आपण ताण व्यवस्थापनासंबंधीचं मार्गदर्शन घेतलं. पहिल्या भागामध्ये आपण इंट्रोडक्शन पाहिली, ज्यामध्ये आपण या संबंध कोर्सबद्दल माहिती घेतली आणि मुळात या कोर्सची गरज काय आहे, याची आवश्यकता काय आहे हे बघण्याचा आपण प्रयत्न केला. दुसऱ्या भागापासून आपण खऱ्या अर्थानं या ताण व्यवस्थापन या विषयाचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण सुरू केलं. यामध्ये ताणाचे सोर्सेस चांगले किंवा वाईट कसे असतात, ताणाची डेफिनेशन काय असते, ताण म्हणजे ही रिॲक्शन कशी असते आपल्या आजूबाजूनं घडणाऱ्या घटनांना दिलेली, यासोबतच ताणाचे विविध प्रकार, हे सगळं आपण पाहिलं. आता आणखी एक प्रकार आपण बघूयात की ज्या भागामध्ये आपल्याला हे बघायला मिळेल की ताण आपल्या मनावर असताना या ताणाचे सिम्पटम्स कुठले आहेत आणि यासोबतच याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर, आपल्या जीवनावर कशा पद्धतीने पडतो. कारण मी जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ताण आपल्या मनावर ॲक्युम्युलेट होत जातो, साचत जातो आणि बरेच वेळा तो ताण आपल्या नकळत साचत जातो. त्यामुळे ताण नेमका आपल्या मनावर आहे की नाही हे तपासण्यासाठी काही सिम्पटम्स असतात. ते सिम्पटम्स आपण बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला सुरुवातीच्या स्टेपमध्ये ताण आपल्या मनावर आहे याची जाणीव होईल आणि मग त्यानंतर ताण नियोजनाचे जे टप्पे आपण शिकणार आहोत ते सगळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये वापरता येतील, जेणेकरून आपल्या मनावर आपलं जीवन अस्तव्यस्त करणारा ताण आपल्याला कमी करता येईल आणि अंतिमतः आनंदी आयुष्य जगता येईल. यासाठी म्हणून हे सिम्पटम्स समजून घेणं गरजेचं आहे की कशामुळे ताण येतो, या ताणाचा परिणाम काय असतो हे देखील आपल्याला पाहायचं आहे. ताण का रोखण्याची गरज आहे, ह्याचं कारण असं आहे की ताण एकदा वाढायला लागल्यानंतर त्याच्या ज्या वेगवेगळ्या स्टेजेस येतात त्या स्टेजेस नंतर मात्र आपल्याला त्या ताणाचं निराकरण करण्यासाठी, तो ताण कमी करण्यासाठी वैद्यकीय मदत घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि म्हणून हे सगळं समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे की या गोष्टी कळल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये ताण व्यवस्थापन करून आनंदी जीवन जगता येईल. आणि म्हणून आपण या भागामध्ये इम्पॅक्ट म्हणजे याचा परिणाम काय आहे ताणाचा आणि याचे सिम्पटम्स काय असतात हे आपण आता बघणार आहोत. जनरल ॲडॅप्टेशन सिंड्रोम याची पहिली स्टेज जी असते की जेव्हा ताण आपल्या मनावर निर्माण व्हायला लागतो, ताण आपल्या मनावर साचायला लागतो, तेव्हा पहिली जी स्टेज असते ती स्टेज म्हणजे अलार्म रिॲक्शन आहे. की आपल्याला एक अलार्म मिळतो, कारण ताणाचं व्यवस्थापन करण्याची प्रक्रिया आपल्याकडे नाही, त्यामुळे तो साचतच जाणार आणि तो साचत जाणारा, तो जमा होत जाणारा, तो ॲक्युम्युलेट होत जाणारा ताण हा आपल्याला इजा पोचवणारा, आपलं मनस्वास्थ्य बिघडवणारा आणि पुढे जाऊन आपलं शरीर स्वास्थ्य देखील बिघडवणारा ठरू शकतो. पण आपल्या शरीरामध्ये एक मेकॅनिझम असतं, जे मेकॅनिझम या ताणाशी कोपअप करण्याचा प्रयत्न करतं, या ताणाशी ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतं. खरं तर हे फार योग्य नसतं, कारण आपलं शरीर त्या पद्धतीनं बदलत जातं. आपल्या शरीराचीच मुळात परमेश्वरानं रचना अशी केलेली आहे की ज्या पद्धतीचा आजार किंवा व्हायरस किंवा बॅक्टेरिया याचा अटॅक आपल्या शरीरावर झाल्यानंतर आपल्या शरीराच्या माध्यमातून आपल्या जीवनाला प्रोटेक्ट करण्याची व्यवस्था आपोआप सुरू झालेली असते, ती आपोआप घडते. शरीराच्या बाबतीत जर बोलायचं झालं, जर ताप आला समजा आपल्याला, तर ताप आल्यानंतर त्या तापाचा मुकाबला करण्याची सिस्टीम आपल्या शरीरामध्ये ऑलरेडी सुरू झालेली असते. पण त्यानंतरही जर तो ताप उतरला नाही तर मग आपल्याला वैद्यकीय मदत घ्यावी लागते, गोळ्या घ्याव्या लागतात, इंजेक्शन्स घ्यावे लागतात किंवा प्रसंगी आपल्याला ॲडमिट देखील व्हावं लागतं. पण मुळात जेव्हा अशा पद्धतीचा अटॅक, जेव्हा अशा पद्धतीचं आक्रमण आपल्या शरीरावर होतं
मग ते बॅक्टेरियाचं असेल, मग ते एखाद्या व्हायरसचं असेल, तर आपल्या शरीरानं एक डिफेन्स मेकॅनिझम तयार केलेलं असतं. ते डिफेन्स मेकॅनिझम ऑटोमॅटिक ॲक्टिवेट होतं. असंच डिफेन्स मेकॅनिझम ताणाच्या बाबतीत देखील ॲक्टिवेट होतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. याच्या अर्ली स्टेजमध्ये, याच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये हे डिफेन्स मेकॅनिझम चांगल्या प्रकारे आपल्याला मदत करू शकतं. पण ते जर कंटिन्युअसली डिफेन्स मेकॅनिझम वापरलं गेलं, ताण जर परसिस्ट राहिला, तो जर कायमस्वरूपी राहिला किंवा साचत राहिला, त्याचं निराकरण झालं नाही, तर मात्र याच्या पुढच्या स्टेजेस या अतिशय वाईट राहतात आणि मग आपल्या शरीराला देखील त्याची सवय होते. ही जी अलार्म रिॲक्शन आहे, द फाईट ऑर फ्लाईट, दोनच प्रकार असतात. एक तर आपलं शरीर त्या व्यवस्थेशी फाईट करतं किंवा आपण फ्लाईट म्हणजे तिथून पळून जातो. असंच आपल्या मनाचं देखील आहे. आपल्या मनावर ताण आल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा एखाद्या क्रिटिकल सिच्युएशनमध्ये आपण अडकतो, तेव्हा दोन प्रकारचे रिॲक्शन्स असतात. एक तर क्रिटिकल सिच्युएशनशी भांडणे, क्रिटिकल सिच्युएशनला पराभूत करणे, क्रिटिकल सिच्युएशनवर मात करणे. दुसरं क्रिटिकल सिच्युएशनपासून पळून जाणे. हे दोन रिस्पॉन्सेस ठरलेले असतात. पण या दोन्ही रिस्पॉन्सेसमध्ये आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी जी आहे ती रेडी असते, ती ॲक्टिवेट झालेली असते. आणि म्हणून फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीच्या अलार्म रिॲक्शनला अलर्ट मोडवर टाकतो. ही आहे स्टेज 1. पण असं झाल्यानंतर काय होतं की आपली जी इम्युन सिस्टीम आहे, कारण शेवटी आपलं शरीर जे आहे ना, ते एखाद्या मशीनसारखं आहे. ती मशीन जेवढी आपण वापरू तेवढी ती खराब होते. जेवढी मशीन वापरल्या जाईल तेवढं त्याची झीज होते आणि तेवढं त्याचं आयुष्य हळूहळू कमी व्हायला लागतं. ताण जेव्हा आपल्या मनावर तयार होतो तेव्हा फाईट ऑर फ्लाईट या रिस्पॉन्सेसमध्ये आपली बॉडी फिजिकली ॲक्टिवेट झालेली असते. पण याच्यामुळे मात्र आपल्या इम्युन सिस्टीम जी आहे, आपली इम्युन सिस्टीम जी आपल्या शरीराला चालवते, त्याचा इफेक्टिव्हनेस, त्याचा परिणाम कमी झालेला असतो आणि म्हणून मग आपण आजारांना प्रोन होतो, सारखे आजारी पडतो. बघा, ही प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये घडत असते आणि आपल्याला माहीत नाही याचं मूळ ताण आहे. त्या ताणाचा अभ्यास आपल्याला करण्याची गरज आहे. याचं मूळ ताण असं आहे की त्या ताणामुळे ऑटोमॅटिक आपल्या मनाचं डिफेन्स मेकॅनिझम काम करायला लागतं. ते डिफेन्स मेकॅनिझम काम करायला लागल्यानंतर आपली बॉडी किंवा आपलं शरीर हे फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये गुंततं आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यामुळे आपल्या शरीराची जी इम्युन सिस्टीम आहे, ती इम्युन सिस्टीम मात्र चांगल्या पद्धतीनं काम करत नाही किंवा त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होतो आणि म्हणून मग आपण सारखे आजारी पडायला लागतो. सारखा कुठला ना कुठला आजार आपल्याला होतो. आपण आजाराला ससेप्टेबल होतो. म्हणजे अगदी थोडंसं वातावरण बदललं तरी देखील आपण आजारी पडायला लागतो. काही थोडंसं झालं तर आपल्याला ताप येतो किंवा आपल्याला ॲसिडिटी वाढायला लागते किंवा आपलं डोकं दुखायला लागतं. अशा पद्धतीचे सिम्पटम्स आपल्या शरीराच्या माध्यमातून आपल्याला कळायला लागतात. त्याचा मूळ सोर्स मात्र आपल्या मनावर वाढत चाललेला ताण असतो. कारण आपल्या शरीराने रिॲक्शन देणं सुरू केलेली असते. काय रिॲक्शन असते? एक असते फ्लाईट आणि एक असते फाईट. फाईट जरी केली तरी देखील आपली इम्युन सिस्टीम कामात येते. फ्लाईट जरी झालं तरी आपली इम्युन सिस्टीम कामात येते आणि मग त्यानंतर आपल्या शरीरावर ते सिम्पटम्स दिसायला लागतात. आपली स्किन जी आहे, आपली त्वचा जी आहे ती पेल दिसायला लागते. आपले जे बुबुळ आहेत ते छोटे व्हायला लागतात. आपल्याला चक्कर आल्यासारखं किंवा थरथरी सुटते किंवा आपल्या हृदयाची जी गती आहे ती अचानक वाढलेली असते किंवा अचानक वाढून जाते. अशा पद्धतीचे सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात. फाईट करत असताना देखील ते होतं आणि घाबरून फ्लाईट करताना देखील ते होतं. या दोन रिॲक्शन आपोआप आपल्या स्वभावानुसार, आपल्या व्यक्तिमत्वानुसार, आपल्या व्यक्तित्वाच्या जडणघडणीनुसार आपल्या बॉडीने ऑलरेडी ॲक्टिवेट केलेल्या असतात आपल्या नकळत. म्हणजे ताण देखील नकळत जमा होतो आणि त्या ताणाला कोपअप करणारी, त्या ताणाला सांभाळणारी आणि त्या ताणाचा सामना करणारी सिस्टीम, ज्याला आपण डिफेन्स मेकॅनिझम म्हणतो, आपल्या बॉडीमध्ये असणारं किंवा आपल्या मनामध्ये असणारं, ते ऑटोमॅटिक ॲक्टिवेट झालेलं असतं. दोन प्रकारे, फाईट आणि फ्लाईट.
या दोन्हीमध्ये आपली इम्युन सिस्टीम काम करते, पण इम्युन सिस्टीमचा इफेक्टिव्हनेस मात्र कमी होतो, म्हणून आपण आजारी पडायला लागतो आणि मग हे सिम्पटम्स दिसतात. त्यामुळे हे सिम्पटम्स जेव्हा दिसायला लागले तेव्हा बाकी सगळ्या गोष्टींच्या पहिले आपण एक तपासणी करणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपल्या मनावर कुठल्या गोष्टीचा ताण तर नाही ना, हे तपासण्याची गरज आहे. आणि म्हणून खूप जास्त वैद्यकीय सल्ला घेऊन, वेगवेगळ्या प्रकारचे औषधं घेऊन, वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथीज स्वीकारून आपल्या शरीरामध्ये औषधांचा मारा करण्यापेक्षा सर्वात पहिल्यांदा आपण आपल्या मनाचा थोडासा अभ्यास करण्याची गरज आहे. आणि तो अभ्यास कुठल्या संदर्भात? तर आपल्या मनावर काही ताण तर नाही ना, कुठली गोष्ट आपल्याला सतावत तर नाही आहे ना, कुठली गोष्ट आपल्या मनामध्ये राहून आपल्याला मानसिक दबाव तर नाही आहे ना, हे तपासणं गरजेचं असतं. पण आपण जर ते पाहिलं नाही तर मात्र आपण अलार्म स्टेजच्या पुढच्या स्टेजमध्ये जातो, जी स्टेज आहे स्टेज ऑफ ॲडॅप्टेशन. काय होतं की आपण जर अलार्म स्टेजमध्ये आपल्या शरीरावर होणारे सिम्पटम्स ताणाचे जे आहेत ते जर ओळखले नाही, वेळीच जर आपण त्याचा उपाय केला नाही, वेळीच जर आपण आपल्या मनावरच्या ताणाला सांभाळलं नाही, तर मात्र आपलं शरीर ऑटोमॅटिकली स्टेज 2 मध्ये जातं आणि ती स्टेज 2 आहे स्टेज ऑफ ॲडॅप्टेशन. याच्यामध्ये काय होतं की हा जर ताण कंटिन्यू राहिला तर आपली बॉडी त्या ताणाला ॲडजस्ट करते आणि ॲक्सेप्ट करायला लागते. बघा हे किती घातक आहे आणि हे किती घातक ठरू शकतं. म्हणजे आपल्या मनावर ताण आलेला आहे, त्या ताणामुळे आपली बॉडी ॲक्टिवेट झालेली आहे. फ्लाईट किंवा फाईट या पोझिशनमधून एक निवडून आपली इम्युन सिस्टीम ऑलरेडी कामाला लागलेली आहे. ती इम्युन सिस्टीम ताणाचं नियोजन करण्यासाठी कामाला लागल्यामुळे त्याचा इफेक्टिव्हनेस कमी झालेला आहे. त्यामुळे आपण आजारी पडायला लागलेलो आहोत. पण हे जर जास्त दिवस कंटिन्यू राहिलं तर मात्र आपली बॉडी त्याला ॲडॅप्ट करते आणि ताणाला सांभाळणं सुरू करते. ही चांगली गोष्ट नाही आहे. एखादा व्हायरस किंवा एखादा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये आल्यानंतर त्याचे जे परिणाम होतात, तर औषधं घेऊन आपण तो बॅक्टेरिया किंवा व्हायरस घालवण्याचा प्रयत्न करतो. पण या ठिकाणी मनामध्ये तयार झालेला जो ताण आहे, तो ताण जर जास्त दिवस राहिला तर आपली बॉडी त्याला ॲडॅप्ट करते, म्हणजे स्वीकारून घेते आणि आपण ताणासोबत जगणं शिकतो. पण ही गोष्ट चांगली यासाठी नसते की याच्यामुळे आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीजचा मधला जो डिझायर आहे, आपण जे ॲक्टिव्ह राहू इच्छितो, आपण जे कायम कामामध्ये राहू इच्छितो, आपण जे उत्साहामध्ये जगू इच्छितो, ते आपल्याला जगता येत नाही. कारण ते जगण्यासाठी लागणारी एनर्जी आपली बॉडी त्या ताणाला नियोजन करण्यासाठी वापरते. बघा काय योजना आहे आपल्या शरीरामध्ये. आपलं शरीर एकदम आपली साथ सोडत नाही किंवा आपली जी सिस्टीम आहे ती एकदम आपली साथ सोडत नाही. पहिल्यांदा ती फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जाते, त्यानंतर इम्युन सिस्टीम कामाला लागते, आपला इफेक्टिव्हनेस कमी होतो. पण तो ताण जेव्हा ॲक्सेप्ट करायला लागते बॉडी, ती बॉडी जेव्हा त्या ताणासोबत ॲडॅप्ट होते, त्यानंतर आपली जी एनर्जी आहे ती एनर्जी त्या ताणाशी डील करण्यासाठी ऑटोमॅटिकली वापरली जाते. आणि म्हणून मग खूप जास्त फूड इंटेक आपला वाढतो, खूप जास्त भूक लागायला लागते आणि त्यामुळे आपण जास्त अन्न सेवन करतो, ज्यामुळे पुढे अजून काही शरीराच्या समस्या निर्माण होतात. कसं चक्र आहे बघा हे. याला इंग्लिशमध्ये विशियस सर्कल असं म्हणतात. हे एक वाईट चक्र आहे आणि या वाईट चक्रामध्ये आपण केवळ त्या ताणामुळे अडकतो. आणि म्हणून तो ताण वेळीच ओळखणे, पहिल्या स्टेजवरच त्याला कंट्रोल करणे हे आपल्या हातात असतं आणि आपण ते निश्चित करू शकतो. आपल्याला कळतच नाही आणि हा सगळा विचार आपण यासाठी करत नाही की आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये इतके गुंतलेलो असतो. आपलं रोजचं बिझी शेड्यूल हे इतकं जास्त बिझी असतं की अशा पद्धतीने आपल्या शरीरावर उमटणाऱ्या सिम्पटम्स बाबत, आपल्या शरीराच्या त्या ॲडॅप्टेबिलिटी बाबत विचारच करायला आपल्याला वेळ नाही. पण बंधू भगिनींनो, मित्रमैत्रिणींनो, हा विचार करणं गरजेचं आहे.
याबद्दल कोणाशी तरी बोलणं गरजेचं आहे. आणि कोणाशी बोलणं जर जमलं नाही तर जो कोर्स आपण शिकतोय त्या कोर्समधून आता आपल्याला हे कळते आहे, त्यामुळे त्याचा अवलंब करण्याची गरज आहे. आपली बॉडी जर अडॅप्ट होते आहे स्ट्रेसला तर निश्चितच त्याला जास्त एनर्जी लागणार. आणि मग जी एनर्जी चांगली आणि पॉझिटिव्ह जीवन जगण्यासाठी आपल्याला वापरायची आहे, उत्साही राहण्यासाठी वापरायची आहे, दिवस सुरू झाल्यानंतर दिवस संपेपर्यंत अत्यंत उत्साहात आणि आनंदात आपल्याला आपलं जीवन घालवायचं आहे, त्यासाठी देखील एनर्जी लागते. पण ॲडॅप्टेशन आपल्या बॉडीनं ताणासोबत करणं सुरू केल्यानंतर ती एनर्जी तिकडे कामी लागते आणि म्हणून मग आपल्याला कंटाळा यायला लागतो, आपण थकायला लागतो, आपल्याला आयुष्य नीरस वाटायला लागतं, आपल्याला उत्साही वाटत नाही, आपल्याला आनंद वाटत नाही आणि मग त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर देखील होतो. त्यामुळे स्टेज 2 ही समजून घेण्याची आहे. पहिल्या स्टेजमध्ये अलार्म, दुसऱ्या स्टेजमध्ये ॲडॅप्टेशन. आपल्या बॉडीने ॲडॅप्ट करणं सुरू केल्यानंतर आपण सेकंड स्टेजमध्ये येतो. याची तिसरी स्टेज जी आहे ती आहे एक्झॉशन, एक्झॉस्ट. हे एक्झॉशनची स्टेज केव्हा येते? जेव्हा हा स्ट्रेस खूप जास्त काळ टिकून राहतो, साचून राहतो. खूप जास्त काळ जर तो टिकून राहिला किंवा साचून राहिला तर आपल्या बॉडीचा रेझिस्टन्स जो आहे तो अतिशय कमी झालेला असतो आणि आपण कधीही कोलॅप्स होऊ शकतो, कधीही आपण पडू शकतो, कधीही आपल्याला चक्कर येऊ शकते. आणि बॉडीचा जो एकंदर बॅलन्स आहे, स्ट्रेस किंवा ताण सहन करण्याचा बॉडीचा स्वतःचा एक बॅलन्स असतो. मी मग उल्लेख केल्याप्रमाणे जे डिफेन्स मेकॅनिझम आहे ना, ते आपल्या बॉडीला या सगळ्या ताणाशी किंवा कामामधून येणाऱ्या थकव्याशी झुंज देण्यासाठी तयार ठेवत असते. हे मेकॅनिझम ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये आहे. पण हा स्ट्रेस तिसऱ्या स्टेजमध्ये, स्टेट ऑफ एक्झॉशनमध्ये जर गेलो आपण तर मात्र आपली एनर्जी संपूर्णपणे एक्झॉस्ट होते. जसं एखाद्या फुग्यामधून हवा काढून टाकल्यानंतर तो फुगा जसा कोमेजून जातो, तशा पद्धतीने आपलं शरीर देखील कोमेजतं. आणि त्यामुळे मग स्टेज ऑफ एक्झॉशनमध्ये आपल्याला लॉंग टर्म स्ट्रेस सहन करायला लागतो. आणि मग यामधून कधीकधी अचानक आलेला हार्ट अटॅक, एखादं सिव्हिअर इन्फेक्शन किंवा खूप जास्त काळापर्यंत चालणारा एखादं दुःख, पेन, इलनेस, ह्याचे आपण शिकार होतो. ह्याचं कारण असं आहे की तो जो अटॅक आहे त्या आजाराचा, तो जो अटॅक आहे त्या हार्ट फेल होण्याचा, तो आपण सहनच करू शकत नाही. कारण आपल्या बॉडीची जी एनर्जी आहे ती साचून राहिलेल्या ताणाशी संघर्ष करण्यामध्ये पूर्णपणे एक्झॉस्ट झालेली असते, पूर्णपणे संपलेली असते. आणि म्हणून या स्टेज 3 मध्ये मात्र अतिशय धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून या तीनही स्टेजेस आपल्याला समजण्याची गरज आहे. आपल्या शरीरावर जे सिम्पटम्स आहेत ते जर जाणवायला लागले असतील तर वेळीच ताणाचं नियोजन करण्याच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. आणि तो विचार कशा पद्धतीने करायचा तेच आपण या कोर्समध्ये हळूहळू शिकणार आहोत. आपण स्ट्रेसला समजून घेऊयात, या ताणाचा अटॅक कसा होतो हे समजून घेतलं. यानंतर आपण त्याचं ॲडॅप्टेशन कशा पद्धतीने आपली बॉडी करते, ती बॉडी त्या ताणाला रिॲक्ट कशी करते हे आपण पाहिलं.